द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला, हे राजा, एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या द्वारी उभे आहेत. त्यांनी आपणाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजाने असित मुनीसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपालाला म्हटले, त्या तपस्व्याला आत येऊ दे. त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला, मुनिवर, कृपया यावे. त्यानंतर असित मुनी राजा शुद्धोधनाजवळ जाऊन उभे राहिले आणि राजाचा विजय असो, राजा चिरायू हो, राजा न्यायाने आणि नीतीने राज्य करो, अशी आशीर्वचन दिले. त्यानंतर शुद्धोधनने आदराने असित मुनीला साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोधन म्हणाला, हे मुनिवर, मी आपणास यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय? आपल्या येण्याचे प्रयोजन काय? मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले आहे. आता सुरू करूया पुढील वाचन. त्यानंतर असित मुनी शुद्धोधनला म्हणाले, हे राजा, तुला पुत्र रत्न झाले आहे. त्याच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या इथे येण्याचे निमित्त आहे. शुद्धोधन म्हणाला, हे मुनिवर, पुत्र निद्राधीन आहे. काय आपण क्षणभर थांबू शकाल? मुनी उद्गारले, हे राजा, अशा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाही. अशा दिव्य विभूती स्वभावताच सतत जागृत असतात. त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपण जागे असल्याचा संकेत दिला. बालक जागे आहे हे पाहून शुद्धोधनाने बालकाला आपल्या दोन्ही करांनी व्यवस्थित सांभाळले आणि मुनिवरापुढे प्रस्तुत केले. असित मुनींनी बालकाला डोळे भरून पाहिले. त्यांना ते बालक दिव्य पुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त आहे असे दिसले. त्याचबरोबर त्यांना त्या बालकाला दिव्य पुरुषाची 80 अनुलक्षणेही प्राप्त आहेत असे दिसले. मुनिवरांना असे दिसले की बालक शक किंवा ब्रह्मा यापेक्षाही दैदिप्यमान आहे. बालकाचे तेजोवलय त्यांच्यापेक्षा हजारो पटीने अधिक प्रकाशमान आहे. त्यानंतर मुनी अमरवाणी उद्गारले, हा जो पुरुष इहलोकी अवतरला तो अलौकिक आहे हे सत्य आहे. त्यानंतर मुनी आपले आसन सोडून हात जोडून उभे राहिले. त्यांनी बालकाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांनी बालकाला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर त्यांनी बालकाला आपल्या हाती घेतले व ते ध्यानस्थ उभे राहिले. असित मुनींना सर्व परिचित प्राचीन भविष्यवाणीची आठवण झाली. दिव्य पुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त अशा गौतमासारख्या महापुरुषाच्या जीवनात 2च मार्ग असतात, तिसरा नसतोच. ग्रहस्थ म्हणून जीवन जगला तर तो चक्रवर्ती राजा होईल, पण जर ग्रह त्याग करून प्रवज्जा स्वीकारली तर तो सम्यक संबुद्ध होईल. असित मुनींना दृढ विश्वास होता की हे बाळ गृहस्थ जीवन स्वीकारणार नाही. बालकाकडे पाहून मुनीवर रडू लागले. त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. त्यांनी दुःखाने दीर्घ श्वास सोडला
मुनिवर अश्रू गाळीत आहेत, दुःखाने निश्वास सोडत आहेत, हे शुद्धोदनाने पाहिले. मुनिवरांना दुःख तिरकाचे अश्रू गाळताना पाहून राजाच्या देहांचे अणुरेणू शहारले. अत्यंत व्यथित अंतःकरणाने शुद्धोदन असित मुनींना म्हणाला, हे मुनिवर, आपण का अश्रू गाळीत आहात? आपण का दुःखी होत आहात? आपल्या व्यथा वेदनांचे कारण काय? माझ्या पुत्राचे भवितव्य तर निर्विघ्न आहे ना? यावर असित मुनी म्हणाले, हे राजा, मी बालकासाठी दुःखी नाही. बालकाच्या भवितव्यात काही विपरीत नाही, परंतु मी माझ्याकरिता अश्रू गाळीत आहे. मी माझ्याकरिता दुःखी आहे. परंतु का? शुद्धोदनाने पृच्छा केली. असित मुनी म्हणाले, मी वृद्ध आहे, माझे वय झाले आहे. हे बालक बुद्ध होणार यात शंका नाही. हे बालक सम्यक संबुद्ध पदाला निश्चितच प्राप्त करणार. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोक कल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन करणार. हे असे धम्मचक्र प्रवर्तन यापूर्वी कोणीही केले नाही. तो लोक कल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार. जे धम्म जीवन, जे धम्म ज्ञान बुद्ध घोषित करणार आहे, ते आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंत्य कल्याणकारी असेल. ते शब्द आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल. ते पवित्र असेल, ते संपूर्ण असेल. ज्याप्रमाणे औदुंबराला कधी काळी क्वचित जागी पुष्प येते, त्याचप्रमाणे अनंत युगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरतात. हे राजा, हे बालक बुद्धत्व प्राप्त करील, सम्यक संबुद्ध पदाला प्राप्त होईल यात शंका नाही. हे बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत प्राणी मात्रांना या दुःखमय भवसागरातून पलीकडे घेऊन जाईल, जिथे शांती असेल, समाधान असेल. परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही. माझ्या अश्रू गाळण्याचे, माझ्या दुःखाचे हे कारण राजा, हेच कारण आहे. मी माझी श्रद्धा सुमने या बुद्धाला अर्पण करू शकणार नाही. त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रे दान केली आणि मुनी भोवती प्रदक्षिणे घातली. त्यानंतर असित मुनी नरदत्ताला म्हणाले, नरदत्त, जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले आहे, तेव्हा त्याच्याकडे जा व त्याच्या धम्मात शरण जा. यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून असित मुनींनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले. महामायेचा मृत्यू. बालकाच्या जन्माच्या नामकरण संस्कार विधी करण्यात आला. बालकासाठी सिद्धार्थ हे नाव निवडले गेले. बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकात तो सिद्धार्थ गौतम म्हणून प्रसिद्ध पावला. जन्म आणि नामकरणाच्या आनंदी उत्साही सोहळा उपभंगीत असताना महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले. आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली. तिने शुद्धोदनाने प्रजापती यांना आपल्या शय्येजवळ बोलावून घेतले. ती म्हणाली, असित मुनी माझ्या पुत्राविषयी जी भविष्यवाणी केली आहे ती सत्य होणार, यात मला शंका नाही. माझे दुःख हे आहे की ती भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही.
माझा पुत्र लवकरच मातृविहीन होणार, परंतु माझ्यानंतर त्याचे संगोपन, त्याचे पालन पोषण आणि त्याचे भवितव्य याविषयी मी तीळ मात्रही चिंतित नाही. हे प्रजापती, मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे. मला विश्वास आहे तू त्यासाठी आईपेक्षा श्रेष्ठ ठरशील. आता दुःख करू नका. मला मृत्यूला सामोरे जाण्याची अनुज्ञा द्या. मृत्यूदूतांचे आमंत्रण आले आहे, ते प्रतीक्षा करीत आहेत. एवढे बोलून महामायेने अंतिम श्वास सोडला. शुद्धोधन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले. दुःखातिशयाने ते धाय मोकळून रडू लागले. जेव्हा त्यांच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाच्या नंद नावाचा एक लहान भाऊ होता. नंद हा शुद्धोधन आणि महाप्रजापती यांचा पुत्र. सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ आते भाऊ होते. महानाम आणि अनुरुद्ध हे त्याच्या चुलता शुद्धोधन याचे पुत्र, तर आनंद हा त्याचा चुलता अमितोधन याचा पुत्र. देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र. महानाम हा सिद्धार्थपेक्षा वयाने मोठा होता. आनंद वयाने लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ बोलू चालू लागला तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली. त्यांनी शुद्धोधनला सूचित केले की बालकास ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात न्यावे. शुद्धोधनने यास सहमती दर्शवली व महाप्रजापतीला बालकाला वस्त्रालंकृत करण्यास सांगितले. तेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्र प्रवर्णाने अलंकृत करीत होती. तेव्हा सिद्धार्थ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारता झाला की त्याला कुठे नेण्याची तयारी होत आहे. तेव्हा त्याला समजले की त्याला मंदिरात नेणार आहे. तेव्हा त्याने स्मित हास्य केले. शाक्यांच्या चालीरीतीचे पालन म्हणून तो मंदिरात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाचा शिक्षण क्रम सुरू झाला. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ज्यांनी त्या बालकाची भविष्यवाणी वर्तविली होती, ते 8 ब्राह्मण सिद्धार्थाचे प्रथम गुरु होते. त्या 8 ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थाला दिल्यानंतर शुद्धोधनने उदिच्च देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्ता संपन्न व उच्च कुलोत्पन्न अशा सब्बमिलाला गुरु म्हणून आमंत्रित केले. सब्बमित हा भाषाविद, वैयाकरणी, वेद, वेदांग आणि उपनिषदेचा ज्ञाता होता. सुवर्णाच्या झारीतून हातावर दानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धोधनाने बालकाला सब्बमित्ताच्या स्वाधीन केले. सब्बमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु होय. सब्बमित्ताजवळ सिद्धार्थाने त्या काळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्राचे अध्ययन केले. याविषयी सिद्धार्थने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता करणे आणि समाधीच्या संबंधी प्रशिक्षण प्राप्त केले. भारद्वाज हा अलार कालामचा शिष्य होता. त्याचा आश्रम कपिलवस्तू नगरीतच होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
जेव्हा जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यान धारणा करण्यात मग्न होत असे. सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेशा अशा सैनिक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते. कारण शुद्धोदन कोणत्याही परिस्थितीत पौरुषासाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता. सिद्धार्थ स्वभावताच कारुणिक होता. माणसाने माणसाचे शोषण करणे त्याला कधीच मानवले नाही. एकदा तो सवंगळ्यासोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याला तोकड्या वस्त्रांनीशी रखरखत्या उन्हात शेत नांगरणारे बांधव दिसली. बांधव दिल्ली करणारे, वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले. त्यानंतर पुढे काय झाले हे जाणून घेऊया व्हिडिओच्या पुढील भागात. मित्रांनो, जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.